विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा होता. ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्या उमेदवारांनी कित्येक उमेदवारांनी आज अर्ज माघारी घेतले. त्यापैकी मान मतदारसंघातून फक्त आता 21 उमेदवार रिंगणात राहिलेले आहेत. या एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांनी आज जाहीररित्या पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. ते पाहूया सविस्तर. बस आज दैवडी येथे महान खटाव मतदारसंघातील येत्या 20 तारखेला होत असणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला तिकीट मिळालेलं आहे. आज आपल्या निवडणुकीतील शेवटचा दिवस होता की निवडणूक कशी होणार, कोण अर्ज मागे घेणार, निवडणूक कुणामध्ये होणार, त्यामुळं सगळ्यांना एक हे होते की कसं घडणार आहे पुढे. आम्ही विनंती केली त्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये आमच्याच पक्षाचे जे उमेदवार होते त्यामध्ये संदीप मांडवे, नंदकुमार मोरे यांनी पक्षाचे उमेदवार अर्ज माघारी घेऊन पाठिंबा त्याचा प्रश्न काम करायला सुरुवात केलेली आहे. यात विशेष करून याच्यामध्ये होत असताना या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणाऱ्या, रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकरी संघटनेने आज एक भूमिका घेतली की इथं होत असणारी आतापर्यंतची राजकीय परिस्थिती, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला, कांद्याला भाव नाही त्यासाठी आंदोलन होत नाही, आल्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, बाकीच्या शेती प्रश्नावरती आहेत, पण त्याने जाहीर पाठिंबा उमेदवार मागे घेऊन दिला. तर त्यांच्या मी आमच्या पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीने त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर जनता क्रांतीलाचे सत्यवान कमाने यांनी अर्ज आपला मागे घेतलेला आहे. बोडरे म्हणून अर्ज मागे घेतलेला आहे. त्यानंतर सरताबे मॅडम यांनी अर्ज घेतलेला आहे. डॉक्टर आमच्या तालुक्यात डॉक्टर विकास देशमुख यांनी उमेदवार मागे घेतलेला आहे. हा निवडणुकीचं चित्र आपल्या समोर स्पष्ट झालेलं आहे. प्रामुख्याने ही लढत महाआघाडी विरुद्ध महायुती अशा पद्धतीने होत आहे आणि या निवडणुकीला आज खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. मी प्रथमतः या निवडणुकीमध्ये इथं पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेले या निवडणुकीत असणारे प्रमुख प्रभाकरजी देशमुख साहेब असतील, त्याचबरोबर दुसरे सुरेंद्र दादा गुदगे, मनोज पळ, त्याचबरोबर अभय जगताप, आमचे मित्र अनिल देसाई आणि काँग्रेसचे ज्यांनी धडाडीने मान खटाव मतदारसंघामध्ये जे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आजपर्यंत कार्यरत आहे ते रणजित देशमुख. इथं योगायोगानं अर्ज नव्हता शिवसेनेतील कोणाचा, पण त्यांनाही बोलवलं. आमचाच उशीर झाला कारण अर्ज काढण्याच्या धावपळीमध्ये संजय भोसले इथं येत आहेत. त्याच्यामध्ये असे महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख आज इथं उपस्थित आहोत. ही निवडणूक कशासाठी आणि का लढवायची आणि माझ्यावरती उमेदवार जी दिलेली आहे ती एक सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा संमतीचा उमेदवार मला त्याच्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे. ह्या तालुक्याचे प्रश्न गेले 15 वर्ष आपण बघतोय. या तालुक्यामध्ये राजकारणामध्ये केवळ इव्हेंट मॅनेजमेंट आणि पाणी प्रश्नाच्या याच्यावरती लोकांची दिशाभूल करून लोकांना काम फसवण्याचा प्रयत्न होत आहे. कारण या तालुका दुष्काळी आहे. या दुष्काळ तालुक्यात पाण्याची गरज ही अनेक वर्षापासूनची प्रलंबित असणारा 92 साली उरमुडीची घोषणा झाली, 97 ला मान्यता मिळाली. लवादामध्ये जे मिळालेल्या पाण्याच्या ह्याच्यामध्ये 97 उरमुडी असेल, तारळी असेल, जे कटापूर असेल, ह्या योजनांना मंजुरी मिळाल्यानंतर नवीन पाणी काही आपल्याला मिळालं नाही. त्यावेळी असताना दोंडराव मागबरोबर आमदार होते, सदाशिव पोळांनी त्यासाठी प्रयत्न केला. नंतर खटाव मधनं ते भाऊसाहेब उभे होते. त्याच्या अगोदरच्या काळामध्ये मान तालुक्यात असेल, खटाव तालुक्यात असेल, जे होते त्या मंत्र्यांनी या तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. त्या योजनांच्या याच्यामध्ये मधल्या काळामध्ये अनुशेषाचा मुद्दा होता, त्यामुळे थोडा विलंब झाला. पण विलंब झाला तरी 97 पासून अनेक त्यावेळी जे आमदार होते त्या सर्वांच्या प्रयत्नातून आज पाणी योजनाचं काम चालू आहे. ती अजून पूर्णत्वास आलेली नाही. निवडणुकीपुरते आपण नारळ फोडणं, घोषणा करणं किंवा निवडणुकीमध्ये मतासाठी भूमिका घेणं हे योग्य नाही. हे प्राणी प्रश्न सुटले पाहिजेत. ते सोडवण्यासाठी आपल्याला आम्ही सगळेजण एकत्र येऊन ते आपल्याला भविष्य काळामध्ये खटावमानचा पाणी प्रश्न तर सोडवायचा आहे. त्याचबरोबर केवळ पाणी प्रश्न अवलंबून न राहता या तालुक्यावर औद्योगिकरण झालं पाहिजे. त्याच्या माध्यमातून मान खटाव तालुक्याचं परिवर्तन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी त्याचबरोबर विकास ही एक बाजू आहे, दुसरी बाजू आहे या तालुक्यात असलेली दहशत. आज होत असणारा एकमेकावरती अनेक वेगवेगळ्या कायद्याच्या करून अट्रॉसिटी असेल, अन्य असेल,
भावबंदकीमध्ये भांडणं लावून एकेमध्ये असणारी ही प्रवृत्ती आपल्याला सगळी संपून टाकावी लागणार आहे. त्यासाठी एक विचाराचं संस्कृती एक सुसंस्कृत असं राजकारण उभं करण्याची जबाबदारी इथं असणाऱ्या आमच्या सर्वांची आहे. आम्ही वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे मंडळी आहेत. मी उमेदवार म्हणून काम करताना 6 वर्षे विधान परिषद आमदार म्हणून काम केलेलं आहे. सहकारामध्ये जिल्हा बँक असेल, खरेदी खरेदी विक्री संघ असेल, ग्राहक संघ असेल किंवा अनेक संस्था असतील, पतसंस्था, अर्बन बँकामध्ये काम केलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा साताऱ्यामध्ये अनेक स्कूल, पॉलिटेक्निक, डी फार्मसी, आश्रमशाळेपासून काम करतोय. कारखानदारीमध्ये हा मूळचा मी व्यावसायिकच असल्यामुळे साखर कारखाना असेल, स्टील प्लांट असेल, कोस्टेज कोण या भागामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण या तालुक्यामध्ये असणारी जी आज राजकारणाची परिस्थिती, आज पहिला दिवस आहे. माझ्या दृष्टीने निवडणुकीला आता 3 वर्षांपासून सुरुवात झालेली आहे. ते होत असताना या तालुक्यामध्ये असणारा दिशाहीन केवळ सत्तेतून पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे राजकारण आपल्याला मोडीत काढायचं आहे. त्यासाठी इथं वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी आम्ही त्यामध्ये केलेली आहे आणि याच्या माध्यमातून हा आपल्या तालुक्याला एक आपल्या लोकांना जो आपल्यावरती कलंक लागलेला आहे की या लाचारांचा किंवा पैशानं केवळ मतं विकत घेऊन झालेला तालुका म्हणून जो आपला स्वाभिमान गेलेला आहे तो स्वाभिमानी जनता उभं करण्याचं काम आम्ही इथं बसणारे सगळेजण इथं करत आहेत. काय मंडळी आमच्यामध्ये करतील, पक्ष मोठा आहे, पक्षामध्ये अनेक नेते मंडळी आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि नवीन जे शिवसेना हे तिघ आहे, इतरही पक्षाचा शेतकरी संघटना असेल त्यांचाही आपल्याला त्याच्यामध्ये पाठिंबा आहे. असे छोटे मोठे घटक आहेत त्याच्यामध्ये. इतर दलित पक्षांचे काय आता जसं जनता क्रांती दल असेल आणि पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे हे समीकरण व्हायला वेळ गेला तरी एक फार मोठी फौज येत्या 15 दिवसामध्ये या तालुक्याचं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वाडी वस्तीवरती व्यक्ती आहे आणि प्रत्येक गटाला प्रत्येक भागामध्ये एक वेगवेगळं नेतृत्व आहे. त्याच्या माध्यमातून ही निवडणूक आम्हाला लढवणं अवघड जाणार नाही एवढं मी आपल्याला ठामपणे सांगतो. आणि या अशा असणाऱ्या आणि दरवेळी वेगळ्या पद्धतीनं केवळ निवडणुकीचे फंडे लढवून विजय होणाऱ्या उमेदवाराला चपराक मागच्या वेळी निसरता देशमुख साहेबांचा पराभव झाला आणि त्याच वेळेपासून 9 पासून कैलासवासी सदाशिव बुवांचा पराभव झाला. पण हे सर्व भरून काढण्याची जबाबदारी ही माझ्यावर आलेली आहे. त्यामध्ये मला इथं समोर बसलेले सर्व प्रमुख नेते मंडळी, व्यासपीठावर असणारे आम्ही सर्वजण मिळून एकत्र राहून या मान खटावचा परिवर्तन हे करणार आहेत. परिवर्तन अटळ आहे आणि त्याच्या माध्यमातून एक चांगला मान खटाव मतदारसंघ सर्वजण वैचारिक असेल, शैक्षणिक असेल, पाण्याच्या दृष्टीने असेल, औद्योगिक असेल आणि सामंजस्याने सर्व लोकांच्या मध्ये बरोबर ठेवून सर्व शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे चालवलं जाईल अशी मी या निमित्तानं आपला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचं पत्रकार बंधूंचं पहिल्यांदा स्वागत करतो. 28 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब यांच्या पक्षाची उमेदवारी माजी आमदार प्रभाकरजी घारगे साहेब यांना जाहीर झालेली. त्यांचा अर्ज भरल्यानंतर माझाही अर्जामध्ये काही त्रुटी राहू नये किंवा झाला तर आणखीन एखादा अर्ज असावा या हिशोबानं हा अर्ज दाखल केलेला होता. त्यांचा अर्ज वैध झाल्यानंतर आज मी माझा अर्ज काढून घेतलेला आहे. त्याबद्दल काही वेगळी परिस्थिती असण्याचं काही कारण नाही. मी राष्ट्रवादी पक्षाचाच प्रमुख कार्यकर्ता आहे. त्यांना जाहीर पाठिंबा द्यायचा प्रश्न वगैरे काय असायचं गरज नाही. मी पक्षातच आहे. आजपासून आम्ही सर्वजण बसलेले या पक्षाचा जाहीरपणे प्रचार करून येत्या 20 तारखेला लोकांच्या पर्यंत जाऊन हा मिळालेला जो क्षण आहे किंवा आम्हाला खटाव तालुक्याला मान तालुक्यानं 3 पंचवार्षिक नंतरची संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा आम्ही निश्चितपणे सोनं करू आणि माजी आमदार प्रभाकर घारगे यांना या निवडणुकीमध्ये भरघोस मताने विजयी करण्याचा सर्वजण शर्तीनं प्रयत्न करू. धन्यवाद. प्रभाकर घारगे साहेबांच्या रूपानं जो उमेदवार दिलेला होता तो उमेदवार खटाव तालुक्यातील होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते मावळे खटाव तालुक्यामध्ये त्वेषानं काम करत होते आणि ती परिस्थिती आम्ही आमचा उमेदवारी अर्ज मतदारसंघामध्ये राहिलं थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला हानिकारक ठरू शकतो आणि आमची चळवळ गेले 5 वर्षामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता या विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे लोकप्रिय विद्यमान आमदार माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या विरोधामध्ये ही चळवळ चालली. कारण पाणी प्रश्न असेल, शेतीमालाचे दर असतील आणि इतर सगळ्या अडीअडचणी असतील त्यांच्या विरोधात काम करते.
अशा परिस्थितीमध्ये आमचा उमेदवारी अर्ज राहणं हा महाविकास आघाडीला मतविभागणीमुळे फटक्याचा होऊ शकतो असा विचार राजू शेट्टी यांच्या समोर या महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ पातळीवरच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांनी मांडला आणि राजू शेट्टी आणि आम्ही सगळी मंडळी भाजपच्या सध्या शेतीच्या धोरणाविरोधात लढतो आहोत म्हणून राजू शेट्टींच्या परवानगीनं आणि या सगळ्या मंडळींनी विनंती केल्यानंतर मी आज माझा उमेदवारी अर्ज सर्व कार्यकर्त्यांशी, शेतकऱ्यांशी, कष्टकरी मजूर सर्व लोकांशी चर्चा करून त्यांना विनंती करून होणाऱ्या नुकसानीचा समज देऊन हा उमेदवारी अर्ज आज मी मागे घेतलेला आहे. या संदर्भात प्रदेश पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व मंडळी, या व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी यांनी राजू शेट्टींना विनंती केली आणि माझ्यासाठी राजू शेट्टींचा आदेश हा महत्वाचा होता. आमच्या कार्यकारिणीनं सकाळी 11 वाजता निर्णय घेतला. एबी फॉर्म दिल्यानंतर सुद्धा आपण उमेदवारी अर्ज मागे घेऊ आणि ही लढत ताकदीनं होईल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार घारगे साहेब कसे जिंकतील यासाठी रणनीती लावण्यासाठी आम्हाला पूर्णपणे राजू शेट्टींनी मोकळीक दिलेली आहे आणि त्या पद्धतीने पुढची वाटचाल राहणार आहे. दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे नेते आदरणीय प्रभाकर घारगे साहेब यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी आज आपण सर्व पत्रकार बांधव उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करत असताना मी अर्ज दाखल केलेला होता, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे साहेब, आमदार बाळासाहेब पाटील साहेब आणि जिल्हाध्यक्ष सुनीलराव माने यांच्या विनंतीला मान देऊन मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेऊन मी मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, सातारा सांगली विधान परिषदचे माजी आमदार, आमचे नेते आदरणीय प्रभाकर घारगे साहेब यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा व्यक्त करून त्यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. निश्चितपणे येणाऱ्या 23 तारखेला आता अनिल भाऊ देसाई सांगितल्याप्रमाणे यावर्षी एक ऐतिहासिक परिवर्तनाची सुरुवात मानखटाव विधानसभा मतदारसंघातून होईल यात निश्चितपणे कोणतीही शंका वाटत नाही. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकार बंधू, उपस्थित आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार या पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रभाकरजी घारगे साहेब, सर्व मान्यवर मान आणि खटाव मधले नेते, आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आज निवडणुकीचा विड्रॉलचा दिवस आहे. या दिवशी शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीनं उमेदवारी अर्ज ज्यांनी भरलेला होता ते अनिलजी पवार, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नंदकुमारजी मोरे, संदीपजी मांडवे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. त्याचबरोबर सत्यवान कमाने, श्रीयुत बोडरे आणि डॉक्टर विकास देशमुख व इतर अनेक लोकांनी सहकार्याच्या भावनेतून अर्ज, जोशना सरतापे या सर्वांनी सहकार्याच्या भावनेतून अर्ज मागे घेऊन महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. पक्षाच्या वतीनं या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी निवडणूक पुढे जात असताना एक परिवर्तनाची लाट मानानी खटावमध्ये आहे. त्याबद्दलची पक्षाची आणि माझी वैयक्तिक भूमिका मी यापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये विशद केलेल्या आहे आणि निश्चितपणानं आम्ही एकसंघपणे राहून या ठिकाणी जो बदल लोकांना अपेक्षित आहे तो उमेदवारांना, आमच्या उमेदवाराला विजयी करून तो बदल निश्चितपणाने घडवू
एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. माझी जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये मी सविस्तरपणानं बोललेलो आहे, त्यामुळे त्याचं रिपीट न करता आमचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रभाकरजी गारगे साहेबांना मी मनापासून पुढच्या निवडणुकीसाठी आणि येणाऱ्या 23 तारखेच्या निकालासाठी मनापासून शुभेच्छा देतो. पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सन्मान्य प्रभाकर गारगे साहेबांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळे कार्यकर्ते जोमाने काम करत आहोत. काँग्रेस पक्षाची भूमिका ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच दिवशी आम्ही जाहीर केलेली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर गारगेंच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते झटून काम करतील. आज उमेदवारी मागे घ्यायच्या दिवशी सन्मान्य नंदकुमार मोरे, सन्मान्य पिंटू शेठ मांडवे आणि सन्मान्य अनिल पवार आणि सत्यवान कमाने, राजेंद्र बोडरे आणि ज्या उमेदवारांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवला त्या सगळ्यांचं मी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांनी जी व्यापक भूमिका घेतली आहे त्या मधलं जे परिवर्तन घडवायचंय त्यासाठी जो ह्या सगळ्या मंडळींनी त्याग केला त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते जो मनापासून जोरदार पद्धतीनं हा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यास कटिबद्ध आहेत. धन्यवाद.